लिहिलंय की गुन्हे मागे घेतले जातील. का घेतले शेण खातो का मी दररोज? ते गोष्ट आता कायदेशीर अरे याच्यात घेतले का घेण्यात येते बाकी सांगणार उठाय दोन. अरे उठाय दोन मला मराठी काय असेल 15-16 तारखेची असते. मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले. त्यांनी आंतरवालीत भेटायला गेलेल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळही केली. महाराष्ट्रात मोदींच्या सभा होऊ देणार नाही असा इशाराही जरांगेंनी दिला. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मनोज जरांगेंना गर्भित इशारा दिलाय. नारायण राणे नेमकं काय म्हणालेत हेच या व्हिडिओत पाहूयात. नारायण राणे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. त्यात ते म्हणतात, मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागलाय. त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरून हलून दाखव, तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल असा धमकीवजा इशारा नारायण राणेंनी दिला. इतकंच नाही तर उपोषणादरम्यान जरांगेंची तब्येत खालावली त्यावरही नारायण राणेंनी भाष्य केले. आपली अवकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटकं करावीत असंही नारायण राणे म्हणाले. मनोज जरांगेंचं उपोषण आणि त्यावर नारायण राणेंनी केलेली ही पोस्ट याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.